जय श्री स्वामी समर्थ। आज आपण पाहणार आहे शेंगदाण्याच्या कुटाची आमटी, एकदम झटपट आणि एकदम चरचरीत। तर आधी मी थोडंसं तेल घेतो, तेलामध्ये थोडे जिरे, थोडं खोबरं, थोडी कोथिंबीर, हे थोडंसं मी परतवून घेणार आहे। आता यामध्ये मी एक मिरची घेतलेली आहे, ती पण अशी मस्त चार 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 भाजून घेतो। एक नंबर, वाह काय मस्त असा खमंग वासायला माहिती आहे काय, असं वाटायला हे असंच खावं। आता हे छान असं भाजलेलं आहे चारचारीत। आता हे मिक्सरमध्ये मी काढून याच्यासोबत एक वाटी भाजलेलं शेंगदाणं घेणार आहे आणि ते देखील याच्यासोबत मी वाटून घेणार आहे। तर चला आपण याचं वाटण करूया। यामध्ये मी भाजलेलं सुकं खोबरं, मिरची, कोथिंबीर, जिरे हे असं घातलेलं आहे आणि आता ही एक वाटी भाजलेले शेंगदाणे आहेत, ते देखील मी याच्यामध्ये घालतो आणि याची बारीक अशी पूड करून घेतो किंवा पेस्ट करून घेतो मसाला। तर चला याला गरगरीत फिरवूया। बघा असं झालं आहे। आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे आणि परत एकदा मिक्सर लावून घेणार आहे। आता हे आपलं वाटण असं मस्तपैकी झालेलं आहे। आता आपण याची पुढची प्रोसिजर पाहूया। तर त्याच पॅनमध्ये मी थोडंसं तेल घेतो, थोडं तेल आणि थोडंसं तूप। तापलेलं आहे तेल तो। आता याच्यामध्ये मस्त असे जिरे घालतो, ताड 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 व्हायला पाहिजे, मग मजा आहे। आता मग याच्यामध्ये मी कढीपत्ता घालतो, कढीपत्ता घातलेला आहे, असं ताडताडीत वाजलं पाहिजे, मग मजा येते। यामध्ये जे वाटलेलं वाटण आहे ना, ते मी घालतो असं। आता याला मी छान असं जरा परतून घेतो, 2 मिनिट असं, एक नंबर। आता यामध्ये मी ही बॅडगी मिरची पूड आहे ती घालतो, एकदम चरचरीत। बस काय, बस बस लई तिखट नको, मिरची पण घातल्या। त्याला मिक्स करतो, यास। ह्या आमटीला आपल्याला एकदम अशी खतरनाक चव पाहिजे असेल ना, तर थोडं याच्यामध्ये दही घालायचं, 1 वाटी दही घालायचं। मी दही 1 वाटी घेतलेलं आहे, मस्त मिक्सरला लावून असं फेटून घेतलेलं आहे। आता 1 वाटी दही याच्यामध्ये घालतो, हे बघा असं। आता याला सगळं मिक्स करायचं, मस्त। आता काय करायचं सांगा, पाणी घालायचं। ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला केला होता ना, त्यातच थोडंसं पाणी मी मस्त असं घुसळून घेतलं आहे आणि हे याच्यामध्ये मी घालतो। आणि तर पाणी घातल्यानंतर काय करायचं सांगा, तुम्हाला माहीतच आहे की मिक्स करायचं सगळं असं, नुसतं मिक्स करायचं, लई काय त्रास नाही। हे बघा असं, एक नंबर, कसं झणझणीत। तर यात थोडी चवीसाठी साखर घालायची हो, साखर घातली की एक नंबर लागते। आता याच्यामध्ये सगळं घातलं हो, पण एक राहिलं की मेन जे असते ते राहिलं, काय असेल, मीठ। आता याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलं, मिठाशिवाय काय नाही, बास, लई पण खारट नको। आता मस्तपैकी याला एक उकळी येऊ द्यायची, खळखळ 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 खळखळ, आणि मग काय आणायचं हो भातासोबत, नाहीतर उपवासालाही चालते। आपण उपवासाचा जो भात करतोय ना वरीचा, त्याच्यासोबत एक नंबर लागते, एक नंबर। आणि असंच जरी पिला तरी चालते, काही अडचण नाही, मस्त। हे बघा एक नंबर। आता बघा मस्त या शेंगदाण्याच्या कुटाच्या आमटीला उकळी आलेली आहे। तुम्हाला जर उपवास असेल तर अशी आमटी बनवायची, जर उपवास नसेल तर याच्यामध्ये तुम्ही आणखीन आलं, लसूण,
कांदा लसूण चटणी वापरायची आहे, तर मग कसुरी मेथी वापरायची आहे. मग असं हे सगळे पदार्थ घालून साहित्य घालून केला तर काय सांगतो, लई भारी लागते, एक नंबर. माझं नाव काढणार तुम्ही. हे अशी पण करून बघा तुम्ही. अशी जरी केला तरी एक नंबर लागणार आणि तुम्ही मला म्हणणार वा काय आमटी आहे, एक नंबर. चला आता याला काढतो मी. मस्त बघितलं का कसा कट आलाय, चरचरीत एकदम. घ्या प्लेट आणि काढा आता आमटी. आमटी काढायची आणि मस्त वरपायची, एक नंबर. वाव. हे बघा कसली मस्त झाली आपली आमटी, चरचरीत एकदम. मस्त अशी चरचरीत शेंगदाण्याच्या कुटाची आमटी तयार आहे. हे बघा एक नंबर. तर आता आपण याची टेस्ट करून बघूया कशी झाली ते. तर मग शेंगदाण्याच्या कुटाची आमटीची मस्तपैकी आपण टेस्ट करूया. वा. भारी. मस्त चरचरीत एक नंबर झाले, लय भारी झाल्या.